आता 25,000च्या नोकरीसाठी बोगस परीक्षा. संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाचे आणि अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात देशभरातील तरुणाईचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. त्यातूनच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला. मात्र अद्यापही परीक्षा आणि नोकरीवरून उमेदवारांची फसवणूक सुरूच असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे CJPचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके यांच्या संभाजीनगरमध्ये नोकरीच्या आमिषाने हजारो युवकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येतो आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा दिखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 ते 700 रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला 25,000 रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले. पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती लक्षात येतात त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचं ठोकून सांगितलं. मात्र प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित थर्ड पार्टी कंपनी हात वर करत आम्हाला काहीच माहीत नाही असं सांगत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आणि याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले असून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून युवकांच्या हाताला काम नाही आणि म्हणावी तशी नोकरी नाही असं सांगत दिपके जेनझी तरुणाईचा संताप सर्वत्र दिसत असल्याचं सांगतायत. संभाजीनगरमधील घटना त्याचीच पुनरावृत्ती असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.